हत्याकांडामुळे भिवंडी शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे। भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षाची कार्यालयाबाहेर धारधार शस्त्रानं निर्घुण हत्या करण्यात आली। प्रफुल्ल तांगडी वय 42 आणि तेजस तांगडी वय 22 अशी हत्या झालेल्या युवकांची नाव आहेत। मृतक प्रफुल्ल हे भाजपा युवा मोर्चा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करायचे। पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 12 हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदवत विकी म्हात्रे आणि कल्पेश वैती या दोघांना अटक केली आहे। भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी इथं ही घटना घडली। विकी म्हात्रे हे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांचे निकटवर्ती असल्याची माहिती मिळतेय। शिवाय हल्ल्याप्रकरणी अजून 2 ते 3 जणांना ताब्यात घेऊन त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे। मध्ये समाजामध्ये वावरत होता, तो गोळीबार करत होता लोकांवर, बालामामा त्याला साथ देत होता म्हणून पोलिसांनी 2 हल्लेखोरांना अटक केलेली आहे। पण आमची अशी मागणी आहे की जे 2 हल्लेखोरांना अटक केलेले आहे ह्याच्या मागे मेन त्याला फायनान्शियली बोला, प्रशासकीय सहाय्यक विद्यमान खासदार सुरेश बाल्या म्हात्रे हाच करतो। आणि जो पोलिसांनी ज्याला अटक केलेले तो म्हणजे विकी भरत म्हात्रे हा मुख्य मारेकरी असून याने माझ्या भावावर अगोदर पण सुद्धा हल्ला केला होता। हा नेहमी आणि त्याच्यावर इतर ठिकाणी वालीव पोलीस स्टेशन, नायगाव पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन असे सराईत गुन्हे त्याच्या नावावर अगोदर पण आहेत। पण त्याला विद्यमान खासदार सुरेश बाल्या म्हात्रे आणि त्यांचा मुलगा सुमित सुरेश म्हात्रे यांचा वरद असल्यामुळे ते त्याला लगेच सोडून आणत होते। मागच्या टायमाला पण माझ्या भावावर गोळीबार झाला होता, तर तो चुकून माझ्या चुलत भावावर गोळ्या लागल्या आणि त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा सुरेश बाल्या म्हात्रे यांनीच त्याला आर्थिक मदत करून त्याला त्या गुन्ह्यामध्ये जामिनावर बाहेर काढलेलं आहे। आणि आमची अशी दाट संशय आहे की ह्या कटामध्ये पूर्ण पाठबळ हे सुरेश बाल्या म्हात्रे आणि त्याचा मुलगा सुमित सुरेश म्हात्रे यांचंच आहे। माझी अशी पोलिसांकडे मागणी आहे की सुरेश बाल्या म्हात्रे यांचा मागील 6 महिन्यापासूनचा फोनचं CDR आणि त्यांच्या ऑफिसचे फुटेजेस पोलिसांनी जमा करून त्याच्यावर कडक तपासून कारवाई करण्यात यावी। आणि त्याच्याबरोबर जे सुरेश बाल्या म्हात्रे यांचे PA आहेत, ऑफिसमध्ये सहकारी आहेत, यांचेसुद्धा कसून चौकशी करून माझ्या भावाला योग्य तो न्याय द्यावा। खळबळजनक बाब म्हणजे 1 वर्षापूर्वीही प्रफुल्ल तांगडी यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला, ज्यात ते थोडक्यात बचावले। मुलाचा वाढदिवस असल्यानं प्रफुल्ल तांगडी हे ताज हॉटेलमध्ये सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते। तिथून परतल्यानंतर त्यांना ऑफिसमध्ये कोणी बोलवलं, तिथं त्यांना जास्त वेळ कोणी थांबवून ठेवलं, त्यांना अटक करावी अशी मागणी देखील कुटुंबियांनी केली आहे। तर कुटुंबियांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची जोरदार मागणी धरली आहे। मृतक प्रफुल्ल यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता आणि व्यावसायिक कारणातूनच ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। तर दुसरीकडे या हल्ल्यामध्ये जखमी असलेला धीरज तांगडी याची सुद्धा चौकशी सुरू आहे। सर्वप्रथम ही खबर आम्हाला धीरज रोहिदास तांगडी यांनीच दिली। तो घरी आला तर आम्हाला सांगायला की तुमच्या भावावर हल्ला झाला आहे। सर्वप्रथम त्याने मला सांगितलं की मारेकरू 5-6 जण आहेत आणि माझ्यावर सुद्धा हल्ला केला आहे। पण धीरज तांगडी ह्याच्यावर मारेकरांनी कुठल्याही प्रकारचा हल्ला केलेला नाही। आणि सर्वप्रथम पोलिसांनी आम्हाला ज्या वेळेला मारेकऱ्यांची ओळख पटवण्याकरता जेव्हा CCTV फुटेज दाखवलं त्याच्यामध्ये धीरज तांगडी हा प्रथम दृष्टी आम्हाला संशयास्पद वाटला की कारण भावावर जे हल्लेकरू धावून आले होते त्याच्या अगोदरच त्याच्या काही क्षणापूर्वी धीरज तांगडी हा तिथून फरार झाला। त्याची त्या दिवसापासूनची वर्तणूक आम्हाला योग्य वाटली नाही। आणि ह्या कटामध्ये मेन त्यांचा बातमीदार किंवा हा इथे ऑफिसमध्ये एकटाच आहे, हा बसलेला आहे किंवा अशा जोडीला कोण आहे हे ह्यांनी गुन्ह्यातील आरोपींना कल माहिती दिली असेल असा आमचा दाट संशय आहे। खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा आणि त्यांचा मुलगा सुमित म्हात्रे यांच्या मोबाईलचा CDR तपासण्यासाठी देखील पोलिसांना या कुटुंबियांनी अधिकृत पत्र दिले आहे।
कुटुंबियांचा ठाम आग्रह आहे की ही केस फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर अटक झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा कुटुंबियांनी दिलाय. भिवंडी तालुका परिसर या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. भिवंडीहून मोनिश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.